नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे इंग्लंडच्या संविधानाची वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंग्लंडची राजकीय व्यवस्था ही अखिल जगातील लोकशाही व्यवस्थेची जननी म्हणून संबोधल्या जाते. इंग्लंडमध्ये प्रत्यक्षात राजेशाही असून सुद्धा मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांसदीय लोकशाही निर्माण झालेली आहे. म्हणूनच अशा या आगळ्या वेगळ्या संविधानाची आगळीवेगळी वैशिष्ट्ये अभ्यासणे हे राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून महत्त्वाचे आणि गरजेचे सुद्धा आहे. इंग्लंडच्या संविधानाचं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं वैशिष्ट्य म्हणजे इंग्लंडचे संविधान हे सर्वात प्राचीन व विकसनशील संविधान म्हणून गणल्या गेलेलं आहे. दी ओल्डेस्ट अँड डेव्हलपिंग कॉन्स्टिट्यूशन ही इंग्लंडच्या संविधानाची एक आगळीवेगळी ओळख, अद्वितीय अशी ओळख इंग्लंडच्या संविधानाला लाभलेली आहे. अतिशय प्राचीन असं संविधान असल्यामुळे इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास हा जगातील सर्वच राजकीय विचारवंतांनी केला आहे. अगदी अँग्लो सॅक्सन काळापासून या संविधानाची विकास प्रक्रिया निरंतर सुरू आहे. आजही या संविधानाचा विकास सुरू आहे. ही विकासाची प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही. इसवी सनाच्या 12व्या शतकापासून खऱ्या अर्थानं या संविधानाच्या विकासाला सुरुवात झालेली आहे. जगातील आधुनिक राजकीय व्यवस्थांमधील सर्वच लोकशाही राष्ट्रांच्या संविधानाचे उगमस्थान म्हणून इंग्लंडच्या संविधानाचा नामोल्लेख केला जातो आणि त्याचा विकास अजूनही सुरू आहे. एवढे असून सुद्धा इंग्लंडचे संविधान हे खऱ्या अर्थानं प्रगल्भ असं संविधान असून म्हणजे त्या संविधानाचा आदर्श आणि त्यातील गोष्टींचा आदर्श हा बऱ्याच संविधानाने घेतलेला आहे. क्रमांक 2चे इंग्लंडच्या संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे अलिखित संविधान व बहुतांश लिखित, सम अनरिटन अँड मोस्टली रिटन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे एकीकडे इंग्लंडच्या संविधानाला अलिखित संविधान म्हणून संबोधल्या जात असले तरी त्यातील बराचसा भाग आजच्या काळामध्ये लिखित स्वरूपात आढळतो. म्हणून त्याला बहुतांश लिखित संविधान ही एक नवीन उपाधी या संविधानाला मिळालेली आहे. इंग्लंडच्या लोकांचा भावनात्मक स्वभाव जर लक्षात घेतला तर इंग्लंडचे लोक हे नेहमीच भावनाप्रधान राहिलेले आहेत. आवश्यक व महत्त्वाचा भागच त्या ठिकाणी लिहून ठेवला जातो. ज्या पद्धतीनं भारतीय संविधानामध्ये अत्यंत बारीक सारीक बाबींचा उल्लेख किंवा बारीक सारीक बाबींची माहिती लिहून ठेवलेली आहे, त्या धर्तीवर मात्र इंग्लंडच्या संविधानाचा कोणताही भाग अतिशय विस्तृत स्वरूपात लिहून ठेवलेला नाही. ज्या आवश्यक व महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. इंग्लंडमध्ये सामान्य कायदा व घटनात्मक कायदा असा भेदभाव मुळीच केला जात नाही. इंग्लंडच्या पार्लमेंटने केलेला प्रत्येक कायदा हा त्या ठिकाणी घटनात्मक कायदा म्हणूनच ओळखला जातो. भारतामध्ये मात्र भारतीय संविधानात परिवर्तन संविधानातील म्हणजे काही जो भाग परिवर्तनीय संविधानामध्ये मोडतो त्या परिवर्तनीय संविधानातील घटना दुरुस्तीतील काही कायदे हे सामान्य कायद्यामध्ये येतात, तर देशाची एकता व अखंडता या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले कायदे हे घटनात्मक कायदा या घटकांमध्ये मोडतात. म्हणून इंग्लंडमध्ये सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा अशा प्रकारचा भेद मुळीच केलेला नाही. इसवी सन 2004च्या संयुक्त समितीने
सन 2012 पासून तर 2013पर्यंत लिखित जे दस्तऐवज आहेत ते एकत्र आणून त्याचं एक एकत्रित पुस्तक तयार केलेलं आहे. म्हणून त्याला लिखित संविधान म्हणण्याचा प्रघात अलीकडच्या काळात निर्माण झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मात्र इंग्लंडचं संविधान हे अजूनही अलिखित गटातील संविधान म्हणून ओळखल्या जाते. इंग्लंडच्या संविधानाचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पार्लमेंटचे प्रभुत्व. इंग्लंडमध्ये सुप्रीमसी ऑफ पार्लमेंट आहे. आपल्या इथे सुप्रीमसी ऑफ पीपल म्हणजे जनता सार्वभौम आहे. परंतु इंग्लंडमध्ये मात्र पार्लमेंट ही सार्वभौम मानण्यात आलेली आहे. इंग्लंडची सर्वोच्च सत्ता ही अंतिम पार्लमेंटच्या हाती आहे. म्हणून इंग्लंडच्या पार्लमेंटला जगातील सर्वात शक्तिशाली पार्लमेंट म्हणून संबोधले जाते. इंग्लंडचं पार्लमेंट हे सार्वभौम संपन्न आहे. पार्लमेंटला अमर्याद व सर्वोच्च अधिकार काळाच्या ओघात हळूहळू मिळत गेलेले आहेत. कायदेमंडळाने केलेला प्रत्येक कायदा सर्वश्रेष्ठ असतो. इंग्लंडच्या न्यायालयाला तेथील पार्लमेंटने केलेला कायदा घटनाबाह्य ठरविण्याचा अधिकार नाही. म्हणजे तिथल्या न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार अजिबात दिलेला नाही. फक्त स्वतःचे अस्तित्व बदलण्याचा किंवा समाप्त करण्याचा कायदा संसद करू शकत नाही. बाकी सर्व कायदे संसद करू शकते. म्हणून एका विचारवंताने उपहासात्मक दृष्टीने या परिस्थितीवर भाष्य करताना असे म्हटले आहे की इंग्लंडची पार्लमेंट ही माणसाचा बाई आणि बाईचा माणूस करू शकत नाही. बाकी सर्व काही करू शकते. आणि इंग्लंडच्या पार्लमेंटने संमत केलेल्या प्रत्येक विधेयकावर राजाला सही करावीच लागते. एवढंच नव्हे तर राजाच्या मृत्यूचं फैमान जरी पार्लमेंटने पास केले तरी त्यावर त्याला स्वाक्षरी करावीच लागते. अशा प्रकारच्या रूढी, प्रथा आणि परंपरा काळाच्या ओघात विकसित झाल्यामुळे इंग्लंडची पार्लमेंट ही सर्वोच्च व अमर्याद अधिकार संपन्न अशी पार्लमेंट झालेली आहे. इंग्लंडच्या संविधानाचे चौथे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एककेंद्री शासन, युनिटरी गव्हर्नमेंट. इंग्लंडमध्ये संपूर्ण देशासाठी एकच कायदेमंडळ किंवा एकच मंत्रिमंडळ आहे. म्हणजे ज्या पद्धतीने भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन सरकारे आहेत, त्यानुसार राज्याचं राज्य विधिमंडळ आणि केंद्राचं संसद अशी पद्धती भारतामध्ये आहे. परंतु इंग्लंडमध्ये मात्र अशी पद्धती नाही. संपूर्ण देशासाठी एकच कायदेमंडळ आणि एकच मंत्रिमंडळ, एकच मध्यवर्ती सरकार. कारण इंग्लंडमध्ये संघराज्य नसून एकात्म केंद्री शासन किंवा एककेंद्री शासन या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. इंग्लंडमध्ये प्रादेशिक सरकारे आहेत, पण सुरक्षित अधिकार त्यांना मात्र प्रदान करण्यात आलेले नाहीत किंवा काळाच्या ओघात त्यांना तसे अधिकारही मिळालेले नाहीत. आणि तिथल्या प्रादेशिक सरकारांना आपल्याला अशा प्रकारचे अधिकार असावे असे कधी वाटत नाही किंवा भासत नाही. म्हणूनच इंग्लंडचे संविधान हे एकात्म राज्य संविधान किंवा एकात्म राज्य एकच केंद्रीय शासन या गटातील शासन पद्धतीमध्ये मोडते. इंग्लंडच्या संविधानाचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे परिवर्तनशील संविधान, फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. इंग्लंडचे संविधान अतिशय परिवर्तनशील आहे. संविधान दुरुस्ती करण्यासाठी तेथे कोणतीही वेगळी प्रक्रिया सांगितलेली नाही. सामान्य कायद्याप्रमाणेच संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येते. पार्लमेंटने केलेला प्रत्येक कायदा हा इंग्लंडमध्ये संविधान दुरुस्तीच असतो. उदाहरणार्थ 1936चा राजसिंहासन त्यागासंबंधीचा जो कायदा झाला, तो कायदा म्हणजे एक प्रकारची ती एक संविधान दुरुस्तीच होय.
कारण इंग्लंडच्या पार्लमेंटने केलेल्या कायद्याला न्यायालयात कोणीही आव्हान देऊ शकत नाही किंवा न्यायालय त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. म्हणून इंग्लंडचं संविधान हे परिवर्तनशील संविधान या गटामध्ये मोडते. इंग्लंडच्या पार्लमेंटला हवे असलेले कायदे इंग्लंडची पार्लमेंट नेहमी बनवत असते आणि कालबाह्य झालेले कायदे त्यामुळे आपोआपच रद्द होत असतात. ज्याप्रमाणे भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याकरिता निम्म्यापेक्षा 2/3 बहुमताची गरज असते आणि परिदृढ संविधानामध्ये दुरुस्ती करण्याकरिता निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्याची परवानगीसुद्धा आवश्यक असते. तशी पद्धत इंग्लंडमध्ये कुठेही प्रचलित नाही किंवा विकसित झालेली नाही. म्हणून इंग्लंडचं संविधान हे फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन मीन्स परिवर्तनशील संविधान या गटामध्ये मोडत असते. क्रमांक 6 इंग्लंडच्या संविधानाचे वैशिष्ट्य आहे संसदीय शासन प्रणाली, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही शासन पद्धती जन्माला आलेली आहे. म्हणून इंग्लंडला संसदीय लोकशाहीची जननी माता म्हणून संबोधतात. या पद्धतीमध्ये राज्यकारभाराची सत्ता राजाकडे राहत नाही, तर कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे खऱ्या अर्थाने ही सत्ता असते. तिथला राजा किंवा राणी हे नाममात्र शासनप्रमुख आहेत. पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ हे वास्तविक शासनप्रमुख आहेत. इंग्लंडमध्ये प्रभावी असा विरोधी पक्ष नेहमीच असतो आणि म्हणून विरोधी पक्षाला राणी सरकारचा पक्ष म्हणून संबोधलं जाते. अशा पद्धतीने इंग्लंडमध्ये संसदीय शासन प्रणालीची गुणवैशिष्ट्ये ही परिपूर्ण भरलेली असल्यामुळे इंग्लंडचे संविधान किंवा इंग्लंडची शासन प्रणाली ही संसदीय शासन प्रणाली या गटामध्ये मोडत असते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकाराची नोंद, प्रोव्हिजन ऑफ फंडामेंटल राईट्स. 1215चा मॅग्ना चार्टा, 1689ची अधिकाराची सनद म्हणजे बिल ऑफ राईट्स, 1698च्या ह्युमॅन राईट्स ॲक्ट यानुसार जीवनाचा हक्क, न्यायिक संरक्षणाचा हक्क आणि अटकेपासून स्वातंत्र्य इत्यादी अधिकारामुळे इंग्लंडच्या संविधानामध्ये सुद्धा मूलभूत अधिकाराची नोंद झाली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण 1215च्या मॅग्ना चार्टाचा जर आपण सविस्तर अभ्यास केला तर त्यामध्ये सर्व मानवाधिकार सुरक्षित केलेले आहेत. 1689ची अधिकाराची सनद म्हणजे इंग्लंडच्या नागरिकांना तिथे मुक्तपणे स्वातंत्र्य देण्याची व्यवस्था या बिल ऑफ राईटच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणून इंग्लंडच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकाराची नोंद झाली आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. इंग्लंडच्या संविधानाचे यानंतरचे वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित सत्ता विभाजन, दी लिमिटेड सेपरेशन ऑफ पॉवर्स. म्हणजे इंग्लंडच्या संविधानामध्ये मॉन्टेस्क्यूच्या सिद्धांतानुसार मर्यादित सत्ता विभाजन केले आहे. संसदीय शासन पद्धतीमुळे कार्यकारी मंडळ, कायदेही मंडळ व न्यायकारी सत्ता परस्पर संबंधित जरी वाटत असल्या तरी त्यांच्यावर सत्ता विभाजनाचा सिद्धांत आपोआपच आलेला आहे. कारण सर्व मंत्री हे कायदेमंडळाचे सभासद असतात. कायदेमंडळाच्या विश्वासावरच कार्यकारी मंडळ जिवंत असते. पंतप्रधानाच्या सल्ल्याने कायदेमंडळाची बरखास्ती होऊ शकते आणि 2005च्या अधिनियमानुसार स्वातंत्र्य न्यायपालिका स्थापन झाल्यामुळे या ठिकाणी सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत आहे त्याचं निमूटपणे पालन झालं आहे किंवा पालन केल्या गेलेलं आहे असे आपण म्हणू शकतो. इंग्लंडच्या संविधानाचे 9वे वैशिष्ट्य म्हणजे द्विपक्ष पद्धती, टू पार्टी सिस्टीम.
इंग्लंडमध्ये भारतासारखी अनेक पक्ष पद्धती नाही. तिथे पक्ष भरपूर आहेत, परंतु तिथली जनता मात्र त्या राजकीय पक्षांना विनाकारण थारा देत नाही. प्रारंभी व्हिग आणि टोरी हे दोनच पक्ष होते. यामध्ये उदारमतवादी आणि परंपरावादी अशी दोन विचारसरणी किंवा दोन विचार प्रवाह या पक्षांमध्ये दिसून येतात. आज उदारमतवादी हा मजूर पक्ष आहे, बहुमत प्राप्त पक्ष असून तो सत्तारूढ झालेला आहे. दुसरा विरोधी पक्ष पण प्रबळ आहे, त्याला राणीचा विरोधी पक्ष म्हणून संबोधले जाते किंवा त्याचा नामोल्लेख छाया मंत्रिमंडळ म्हणून केला जात असतो. म्हणजे सत्ताधारी पक्षातील मंत्रिमंडळ जर कोलमडले तर लगेचच निवडणुका घेण्याची गरज इंग्लंडमध्ये अजूनही भासली नाही, कारण सक्षम विरोधी पक्ष असल्यामुळे विरोधी पक्षाकडे मंत्रिमंडळ तयारच असते, म्हणून त्याला छाया मंत्रिमंडळ किंवा प्रतिछाया मंत्रिमंडळ म्हणून संबोधले आहे. बेघट यांच्या मते पक्षीय सरकार हे प्रातिनिधिक संस्थेचे महत्त्वाचे तत्त्व आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही पक्षाला महत्त्वाचं स्थान इंग्लंडमध्ये देण्यात आलेलं आहे. विरोधी पक्ष हा मानाचा पक्ष, सन्मानाचा पक्ष, जनतेचा न्याय हक्क मागणारा पक्ष म्हणून या पक्षाकडे बघितले जाते आणि आपल्याला सत्तेत वाटा मिळावा म्हणून विरोधी पक्षसुद्धा नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाला पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये धारेवर धरण्याचं काम करीत असतो. अशा पद्धतीने संसदीय शासनामध्ये द्विपक्ष पद्धतीचा अवलंब हे इंग्लंडच्या संविधानाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य होय. इंग्लंडच्या संविधानाचे 10वे वैशिष्ट्य म्हणजे परस्पर नियंत्रण व संतुलन सिद्धांत, थेअरी ऑफ चेक्स अँड बॅलेन्स. कार्यकारी, कायदेकारी, न्यायकारी परस्परांना जबाबदार आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ ही परस्परांना जबाबदार आहे. कारण कार्यकारी मंडळाचा महत्त्वाचा भाग असलेलं मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार आहे. कायदे मंडळ पंतप्रधानाच्या सल्ल्याने बरखास्त होऊ शकते, म्हणून कायदे मंडळाला पंतप्रधानाप्रती समन्वय हा ठेवावाच लागतो. आणि न्यायाधीशाची नेमणूक ही स्वतंत्ररित्या होत असल्यामुळे न्यायकारी हे वेगळे ठेवण्यात आलेलं आहे किंवा आपोआपच ते वेगळं झालेलं आहे. अशा पद्धतीने परस्परावर नियंत्रण व संतुलन सिद्धांत या पद्धतीचा उपयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. इंग्लंडच्या संविधानाचे 11वे वैशिष्ट्य म्हणजे आनुवंशिक तत्वाला मान्यता. कारण इंग्लंड हे गणराज्य नाही, भारत हे गणराज्य आहे, परंतु इंग्लंड मात्र संसदीय शासन पद्धतीचा अवलंब करून लोकशाही शासन पद्धतीची जननी म्हणून जरी ओळखल्या जात असले तरी इंग्लंडमध्ये गणराज्य नाही. दी प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी ही इंग्लंडच्या संविधानाची, इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेची एक नवी ओळख आहे. कारण इंग्लंडमध्ये लोकशाही असूनही राजेशाही जिवंत आहे. एक राजा मेला की त्याच्या जागेवर त्याचा मुलगा किंवा मुलगी राजा किंवा राणी म्हणून देशाचा कारभार पाहत असतो. याला एकच कारण म्हणजे इंग्लंडच्या लोकांचा, इंग्लंडच्या सामाजिक जीवनाचा भावनात्मक व पुराणमतवादी स्वभाव. राजपद हे वंश परंपरागत असल्यामुळे इंग्लंडमध्ये गणराज्य नाही. हाऊस ऑफ लॉर्ड्समधील 92 सभासद हे सुद्धा आनुवंशिक आहे. म्हणजे एक सभासद या 92 मधील कोणी सभासद वारला असेल तर त्याच्या जागेवर त्याचा ज्येष्ठ मुलगा किंवा मुलगी हा हाऊस ऑफ लॉर्डचा सदस्य होऊ शकतो. इंग्लंडचं राजतंत्र हे निरंकुश राजतंत्र आहे, परंतु हे सर्व सैद्धांतिकदृष्ट्या आहे. राजाचा वंशज प्रोटेस्टंट पंथीयच असला पाहिजे अशा प्रकारची भावना ही इंग्लंडच्या
राजकीय जीवनाची राहिलेली आहे आणि त्याचे पालन ते तंतोतंतरित्या करीत आहेत. या सर्व बाबींवरून आपल्या असं लक्षात येते की इंग्लंडमध्ये गणराज्य नाही, इंग्लंडमध्ये आनुवंशिक तत्वाला मान्यता देण्यात आलेली आहे. यानंतरचं इंग्लंडच्या संविधानाचं वैशिष्ट्य म्हणजे तत्व आणि व्यवहार यामध्ये फरक आहे. डिफरन्स बिटवीन थेअरी अँड लॉ हे इंग्लंडच्या संविधानाचे 12वे वैशिष्ट्य. सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फरक हे इंग्लंडच्या संविधानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कारण ब्रिटिशांचा रूढीवादी स्वभाव, संकेतांचा त्यांच्या मनावर झालेला प्रभाव, राजा सार्वभौम पण मंत्रिमंडळ वास्तविक शासक आहे, कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर राजाने सही करावी असा कायदा नाही, पण परंपरेनुसार अजूनही राजा स्वाक्षरी नाकारत नाही, कारण पार्लमेंटला मिळालेले सर्वोच्च अधिकार हे होय. यामुळे इंग्लंडमध्ये दिसते तसं नाही, दिसण्यापेक्षा काहीतरी वेगळं अशी या इंग्लंडच्या संविधानाची ओळख आहे. म्हणजे आपल्याला राजा जरी सार्वभौम वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र राजाच्या हाती तेथे काहीच नाही. राजा राज्य करतो पण शासन करत नाही, राजा चूक करू शकत नाही. अशा प्रकारे त्या राजांच्या कार्याचा गौरव या वाक्यातून काही राजकीय विचारवंतांनी केलेला आहे. म्हणून इंग्लंडमध्ये सर्व काही वेगळं आहे, चालते एका पद्धतीनं आणि दिसते एका पद्धतीनं. सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फरक हेच महत्त्वाचं खऱ्या अर्थानं इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य होय. आज या ठिकाणी आपण थांबूया. उर्वरित राजकीय संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत ती पुढच्या तासिकेमध्ये बघूया. आपण या ठिकाणी ऐकलत. धन्यवाद. जय हिंद.